शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीकडे शिवसेनेनं पाठ फिरवली अशी चर्चा सुरू झाली आहे। आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी जय्यत सुरू आहे। मात्र आम्हाला त्याची माहिती दिली नाही असं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलंय। तसंच कुणी बोलावलं असतं तर आम्ही आलो असतो असं केसरकर यांनी म्हटलेलं आहे। बोलवलं तर आम्ही नक्की जाऊ, तयारी बघायला निश्चित जाऊ ना। परंतु आम्हाला माहिती नव्हतं ना। मी आताच जाताना दादासाहेबांना विचारत होतो, अरे आम्हाला कळलं असं आम्ही सुद्धा तयारी बघायला गेलो असतो। लोकांमध्ये गैरसमज होतो। शेवटी आमची महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही सगळेच जण आनंदी आहोत, आमचं सरकार येणार आहे। आझाद मैदानावरील शपथविधीच्या तयारीच्या पाहणीला गेलो नाही याचा अर्थ नाराज आहे असं नाही, असं शिवसेना नेते दादा भुसे म्हणालेत। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची मुंबईतील आझाद मैदानावर तयारी सुरू आहे। शिवसेनेनं शपथविधी तयारीकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे। त्या संदर्भात दादा भुसेंसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी लगीनगाई आता सुरू झालेली आहे। मात्र कोणता चेहरा या मुख्यमंत्री पदासाठी विराजमान होणार हे अद्याप निश्चित नाहीये। मात्र दुसरीकडे तयारी जोरदार सुरू आहे। भाजपचे नेते जाऊन पाहणी देखील करतायत। या क्षणाला तरी मला या संदर्भातली काही माहिती नाही। माननीय केसरकर साहेब मंदिरात गेलेले आणि मी पण आता गावी जायला घेत होतो, तर अचानक ते भेटायला आले। आता आम्ही चहा पाणी घेतला आणि गावी निघालो। पण ज्या पद्धतीने भाजपचे अनेक नेते हे आझाद मैदानात पाहणीसाठी जात आहेत, स्वतः चाचपणी करतायत की सगळं ठीक होतंय की नाही, मात्र शिवसेनेकडनं तशी कुठलीच हालचाल दिसत नाही। कुठेतरी नाराजी आहे? नाही, नाराजीचा काही विषय नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी, आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांच्या पूर्वी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमितजी शहा साहेब जे काही निर्णय करतील त्या निर्णयाला त्यांनी पूर्ण समर्थन त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। खूप खूप धन्यवाद या बातचीतीसाठी। कॅमेरामन श्रीनिवाससह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।